नुकत्याच काही क्षणामध्ये आपल्यामध्ये उपस्थित राहतील आणि मी सगळ्यांना विनंती करणार आहे, ज्या काही रिकाम्या खुर्च्या आहेत त्या पकडून बसा, आल्यानंतर भाई गडबड होऊ नये. आज या प्रचार सभेला समारोप घेताना गेली 17 दिवस 27 तारखेला आपण ह्याच ग्राउंडवर प्रचाराचा नारळ वाढवला होता. आज 13 ऑक्टोबर आहे, 15ला आपलं मतदान आहे. तर या गेल्या 17 दिवसामध्ये दिवस रात्र करून सगळ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ग्रामीण असेल, शहर असेल, गल्ली बोळात सगळं वातावरण पिंचून काढलं आणि आपल्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये काँग्रेसमय वातावरण, एक विकासमय वातावरण चांगल्या पद्धतीने जे संचारलेलं आहे. आणि तुमच्या या उपस्थितीमुळं मला खात्री आहे की येणाऱ्या 15 तारखेला आपण आपला आशीर्वाद परत एकदा ग्रामीणच्या उमेदवाराला आणि आपल्या लाडक्या शहरातल्या उमेदवाराला अमित भैयांना 1 लाखाच्या फरकाने निवडून देणार. तुमच्या वतीनं गवाही देऊ का? थोडं एवढ्या उन्हामध्ये आपण बसलाय, थोडे हात वर करून आपण गवाही दिली पाहिजे. आपला हा उत्साह येणाऱ्या 15 तारखेपर्यंत आपल्याला कायम ठेवायचा आणि काळजीपूर्वक या निवडणुकीमध्ये आपल्याला अमित भैयांना आणि त्र्यंबकनाथ बिसेंना निवडून द्यायचे आणि पक्षाची शक्ती वाढवायची. प्रचाराचा माहोल आहे. आपल्या व्यासपीठावर सगळ्यात मान्यवरांना लातूरचा विकास आपल्या पुढे ठेवलेला आहे. प्रत्येक सभेमध्ये आम्ही आपल्या समोर आमच्या पक्षानं काय केलं, आपल्या उमेदवाराच्या माध्यमातून काय कामं झाली, ही सगळी चांगल्या पद्धतीने आपल्या समोर ठेवलेली आहेत. तुमच्या समोर पक्षाचा जाहीरनामा दिलेला आहे, लातूरनामा दिलेला आहे आणि हा एकमेव मतदारसंघ आहे जिथे एका मतदारसंघासाठी 100 कलमी कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.